त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मत व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर हरिसी भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी माऊली। मी आपल्या सर्वांचा लाडका गौरवदाता। आज आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ शृंखलेतील तिसऱ्या कडव्याचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी जे हरिपाठाचे सगळ्यात मन तोडणारे, सगळ्यात निष्ठुरपणे आजच्या काळातील भक्तीला किंवा आजच्या काळातील धर्माला प्रश्न उचलणारे असे गोष्टी सांगत आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ। या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, तीन गुण असतात, म्हणजे तमोगुण, रजोगुण, सतोगुण। या तीनही गुणामध्ये निस्सार्थ आहे, सार नाही आहे। सार आहे निराकार, त्या तिघांच्या पलीकडे। या ठिकाणी आपल्याला अगोदर हे तीन गुण समजावं। पहिला गुण आहे तमोगुण। या तमोगुणामध्ये कसं असते की व्यक्ती कशालाच प्रतिसाद देत नाही, कोणत्याच गोष्टीला प्रतिक्रिया देत नाही। उदाहरणासाठी आपण त्याला समजण्यासाठी एखादा बेवडा व्यक्ती आपण पकडू शकतो, जो खूप दारू पिऊन आहे, एका गटारात पडून आहे। त्याला लक्षच नाही की कोण काय म्हणत आहे, काय नाही, चांगलं म्हणत आहे, बेकार म्हणत आहे, हात देत आहे त्याला उचलण्यासाठी की त्याला थुंकून जात आहे, त्याला काहीच फरक पडत नाही। तो फक्त पडलेला आहे, एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो झोपलेला व्यक्ती। त्याचे प्रतीक आहे एक झोपलेला व्यक्ती। या ठिकाणी दुसरा गुण आहे रजोगुण। रजोगुणामध्ये राहते एक उत्साही व्यक्ती, ज्यामध्ये तो व्यक्ती अतिशय तीक्ष्ण बुद्धी, अतिशय चपळ शरीर, अतिशय कामना, खूप साऱ्या इच्छा हे त्याचे महत्त्वाचे प्रतीक आहे। खूप साऱ्या इच्छा हे त्याचे महत्त्वाचे गुण आहे। यामध्ये गोष्ट अशी होते, तो व्यक्ती शूर आहे, बुद्धिमान आहे, सगळं आहे, फक्त तो काम कशासाठी करत आहे? स्वतःसाठी, स्वतःच्या इच्छेसाठी। ज्ञानेश्वर महाराज त्रिगुणाचे सार सांगत असताना रजोगुण हा महत्त्वाचा आहे। यामध्ये ज्ञानेश्वर महाराज रजोगुणाला कामी व्यक्ती असे म्हणून संबोधू शकते। त्यामध्ये तो व्यक्ती राहते दुसऱ्या पुढे वाकलेला व्यक्ती, हे त्याचे प्रतीक आहे। तमोगुणी व्यक्ती झोपलेला व्यक्ती आहे, रजोगुणी व्यक्ती दुसऱ्या पुढे वाकलेला व्यक्ती आहे। या ठिकाणी वाकणं हे फक्त कोणत्या व्यक्तीपुढं नसून कोणत्या वस्तूपुढं, कोणत्या भावनापुढं, कोणत्या नात्यापुढं असू शकते। आपण ज्याच्या पुढं पकडू शकतो त्याच्या पुढं हा वाकू शकते। याला महत्त्वाचं आहे आपली इच्छा पूर्ण करणं। त्यासाठी तो काही करू शकते, कोणाला नाकारूही शकते आणि कोणाच्या पुढं वाकूही शकते। तर अशा प्रकारे हा व्यक्ती राहते एक वाकलेला व्यक्ती, ज्याला गोष्ट अशी आहे, त्याला बुद्धी तर राहते, पण त्याला ते बुद्धीचा वापर काय करायचा मीच ज्ञान नसते। ते बुद्धी कोणाची गुलामी करत आहे हे त्याला माहीत नसते। कारण बुद्धी जिथपर्यंत आत्मा होत नाही, आत्म्याच्या सानिध्यात येत नाही, तोपर्यंत ते काम करू शकत नाही। ते काम करून तो स्वतःचाच घाटा करून टाकेल, घात करून टाकेल। तर अशा प्रकारे रजोगुण आहे। त्यानंतरचा गुण आहे सतोगुण। या सतोगुणामध्ये व्यक्ती शूरही राहते, समजदारही राहते, विवेकीही राहते, त्याला सर्व गोष्टीची समज होऊन जाते। हा व्यक्ती असते आपला एक उंच हात समोर करून बोट दाखवणारा विद्रोही व्यक्ती। विद्रोही व्यक्ती, उभा विद्रोही व्यक्ती हे त्याचे प्रतीक आपण समजू शकतो। यामध्ये तर सगळे गुण राहते, सगळे समजल्या जाते। यामध्ये विवेक राहते, समज राहते, उंचता राहते। गोष्ट अशी आहे की हे तीनही गुण प्रकृतीतले आहे। या तीनही गुण मिळून एक व्यक्ती बनते। हे तीनही गुण मिळून एक व्यक्ती बनते। यांचे प्रमाण कमी जास्त असेल, पण हे तीनही गुण मिळून प्रत्येक व्यक्तीमध्ये हे तीनही गुण मिळून सामील असते, मिळून सहभाग देते।
तर या प्रकारे हे तीनही गुण जर असेल तरी आपल्याला दुःख भेटते. विष्णू, ब्रह्म, अनंत भेटणं, निराकार, निर्गुण भेटणं शक्य नाही. कारण गोष्ट कशी आहे, या तीनही गुणात जरी म्हटले काही ना काही दुःख आहेच. तमोगुणीचं सोडा, त्याला दुःख होणार, त्याचा नशा, त्याची दारू, त्याची जे मद आहे ते कमी होऊ लागले, त्याला बेकार वाटेल, त्याला आणखी पाहिजे, त्याच्यासाठी तो कासावीस होणार. जो रजोगुणी व्यक्ती आहे त्याला पहिले तर ते गोष्ट धडपड करण्यात खूप दुःख भेटल. ते धडपड केल्यानंतर ती गोष्ट भेटली तरी ते भेटून काय भेटणार. रजोगुणामध्ये दुःख. सतोगुणामध्ये व्यक्तीला शास्त्रांचा अहंकार होऊन जाते, मला खूप माहीत आहे याचा अहंकार होऊन जाते. त्या गोष्टीनं तो जगात शोधण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे त्याला दुःख भेटते. एक गोष्ट महत्वाची आहे, त्रिगुण जर निस्सार जरी असेल तरी सतोगुण आणि निराकार यामध्ये अगदी सुईच्या टोका एवढा अंतर आहे. ज्या ठिकाणी सतोगुणची सीमा संपते त्या ठिकाणी निर्गुण सुरू होते. सतोगुण सीमा संपली, निर्गुण चालू होतात. ह्या पायऱ्या आहे, जो व्यक्ती वर्त जात राहते. निर्गुण हे आपण पाहू शकता. ओम, ओम जे प्रतीक आहे हे निराकारात जाण्याचं आहे. उ अ म या 3 अक्षरांपासून हा जो आहे हा बनलेला आहे. ओम हा अक्षर आपल्याला बनलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी जे ओम उच्चारणाचा प्रकार आहे तो असा आहे, ओम. या ठिकाणी गोष्ट अशी आहे, सगळ्यात पहिला अक्षर तमोगुणाला प्रदर्शित करते, दुसरा अक्षर हा रजोगुणाला प्रदर्शित करते, तिसरा अक्षर सतोगुणाला. आणि ते सतोगुण हे 3 अक्षरापासून नाही बनलेला आहे. ओम 4 गोष्टीपासून बनलेला आहे. उ अ म आणि शांतता. या शांततेत विलीन होणं, निराकारात विलीन होणं हे ओमचं प्रतीक आहे. उ अ म हे जे शांतता आहे हा आहे निराकार. पण जे सतोगुणाला शांत करत, स्थिर करत, स्पष्ट करत जेव्हा आपण जातो पुढं तेव्हा जाऊन आपण निराकारात विलीन होतो. हे इथं ओमचे प्रतीक आपल्याला दर्शवते. या ठिकाणी जो सतोगुण आहे तो अगदी बारीक याने निराकाराशी जोडलेला आहे. ज्याला निराकारापर्यंत पोचायचं असेल त्याला सतोगुणाच्या रेषीपर्यंत पोचावे लागेल. जोपर्यंत पोचत नाही, कारण हे तीनही गुण आपल्या शरीरात आणि बुद्धीत आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. बुद्धी आणि शरीर हे प्रकृती आहे. बुद्धीमध्ये जे विचार येते त्यामध्ये खोट आहे, त्याने दुःख भेटू शकते. त्या दुःखामुळे त्याला आपण शेवटचं मानू शकत नाही. पण गोष्ट कशी आहे, बुद्धीची निस्सारता समजण्यासाठी अतिशय बुद्धी असणारा व्यक्ती आपल्याला पाहिजे. ज्याला अतिशय बुद्धी आहे त्यालाच बुद्धीची निस्सारता समजते. पण ते बुद्धीची निस्सारता समजण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही बुद्धीला महत्त्व देणार नाही. जिथपर्यंत आपण बुद्धीच्या चरम सीमेवर पोचत नाही तिथपर्यंत आपल्याला बुद्धीतली काय निस्सारता आहे, नेमकी आपल्यासाठी नेमकी निस्सारता काय आहे हे समजणार नाही. मी ते शब्दाने व्यक्त करू शकणार नाही. शब्दाने व्यक्त केले ते सगळं खतम होऊन जाणार. तो निराकारापर्यंत पोहोचू शकत नाही. निराकार जे म्हटलं ते आपण पाहू शकता, जे आपले दुःखमुक्ती स्थिती आहे. जे बुद्धीची सीमा आहे ते याच्यावरून ठरते की तो ॲक्युरेट अंदाजा काय लागन निराकाराचा हे सांगू शकत नाही. या ठिकाणी निराकार म्हणजे कोणता व्यक्ती नव्हे, जो वरत बसलेला आहे, जो काही त्याचा आकार आहे, त्याचे रंग आहे, त्याचा आकार आहे, बिंदू स्वरूप, असं काही नाही. दुःखापासून मुक्तता. तो स्वतःकडे पाहत नाही, तो स्वतःहून स्वतःकडे पाहत नाही. हे त्याची काय म्हणते निस्सारता आहे विवेकाची. ज्याला हे दिसले, आपल्याला पाश्चात्य दर्शनामधून भारतीय दर्शनाची झलक भेटू शकते. सुकरात जेव्हा त्यानं पाहिले तेव्हा त्यानं हेच म्हटले, मी जर पाहिले मी माझ्या दुःखालाच पाहणार, किंवा त्याच्या संबंधित तसं काही होते, ते आता मला आठवत नाहीये. तर जे सर्व दर्शन आहे जे एकाच गोष्टीला बोलते, माणसाच्या दुःखावर. तशा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सारासार विचार हरिपाठ. या सगळ्या 3 गुणांचा साराचा सार विचार जो आहे तो हरिपाठ. ज्याला हरिपाठ समजले, ज्याला
हरिपाठ समजले, त्याला गीता समजली, त्याला वेदांत समजलं, त्याला सर्व समजलं असं आपण गृहीत धरून जाऊ शकतो. पण गोष्ट अशी आहे, निरपक्षपणे तार्किकपणे विचारांच्या चरमसीमेवर जाऊन आपल्याला हरिपाठ समजावा लागेल. ज्याला वाटत असेल की मी मोठी गोष्ट करत आहे, उंच गोष्ट करत आहे, उंच गोष्ट नाही, तुम्हाला समजण्याची इच्छा नसेल. गोष्ट ज्याला समजली, ज्याची इच्छा असेल समजण्याची, ज्याला उंच जायचं असेल, त्याला खरंच स्वतःप्रती इमानदार असेल, त्याला ही गोष्ट सोपीच होते. जो 3 गुणांच्या पलीकडे जाते, शांततेमध्ये, शून्यतेमध्ये, निराकारामध्ये. आता या ठिकाणी गोष्ट कशी होते, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, इतर संत हे होते निर्गुणात पोचलेले. यांना सत्वगुणाच्या सीमेवर जाऊन हलकाची रेष ओलांडाची होती, ते ओलांडली, ते निर्गुणमध्ये प्रवेश केले. या निर्गुणाचे लक्षण आपण खूप वेळा चुकून टाकतो. आपल्याला वाटते निर्गुण म्हणजे काय, कसं असन बा, काय असन, आकारणी. जो आपण आहो, जो आपली इच्छा आहे, ते निर्गुणामध्ये जाते. जे आपण आहो, आपण पूर्णतेमध्ये जातो. कारण निर्गुणामध्ये काही नसते, गमवण्यासाठी काही नसते आणि भेटण्यासाठी काही नसते. अशा गोष्टीलाच आपण पूर्णता म्हणू शकतो. ते जाते पूर्णतेमध्ये. आता मग त्यांना काही गरज नाही आहे, तर ते मग कशाला करा. मग उरते काय, फक्त शरीर. शरीर कसं की शरीराला भूक लागली, बुद्धी त्याचा विचार करणं, बुद्धी शरीराचा भाग आहे, बुद्धी त्याचा विचार करणं, अन्न शोधन. पण जे जास्तीच्या इच्छा राहते, त्या राहते माझ्या इच्छा. ते जे आहे तो राहते अपूर्ण. तो खऱ्यामध्ये पूर्ण आहे, पण स्वतःला अपूर्ण समजते, म्हणून त्याला दुःख होते. फालतू गोष्टी पुढे पयात बसतो. इकडची तिकडची गोष्ट घे म्हणा आणि असं कर, तसं कर, तर त्याला इथे काय म्हणते, तर समजणार तर आहे नाही. तर अशा प्रकारे जो व्यक्ती समजला, तो हेच समजेल की मी पूर्ण आहो. आता पूर्ण आले, मग फालतूची इच्छा करण्याची गरज काय, फालतूच्या कामात पडण्याची गरज काय. जो मग स्वतःसाठी फक्त जेवण आहे, त्याच्यापाशी खाली टाईम वळून तो कशासाठी काम करेल, जगासाठी. त्या जगासाठी काम करण्याला पूर्णत्व म्हणते. म्हणूनच तुम्हाला हे दिसेल की सगळे संत जे आहे ते जगासाठी, जगाचे दुःख दूर करण्यासाठी काम करताना आपल्याला दिसेल. कारण सत्वगुणी व्यक्तीला हे समजणं थोडं कठीण आहे. ज्याला सत्वगुणाच्या सीमेवर जावं लागते तेव्हा समजते. कारण जो सुरुवातीला राहतो त्याला तर फक्त ग्रंथ वाचणे, ग्रंथ समजणे, ग्रंथ वाचू शकतो याचाच अहंकार वाटते. तो अहंकारच घालवणं, मला जे बरोबर वाटते तेच घालवणं, माझ्यासाठी जे चांगलं आहे असं ज्याला वाटत आहे त्यालाच घालवणं, तथ्यावर राहणं, हे आहे सत्वगुणाचा उंच गोष्ट. आपण मीच्या इच्छेसाठी सत्वगुणाचा वापर करतो, ते सोडणं म्हणजे निराकार. मीच्या इच्छेसाठी सत्वगुणाचा वापर सोडला म्हणजे निराकार. निराकार शब्दात व्यक्त नाही करू शकत, पण ह्या प्रकारे आपण निराकाराला समजू शकतो. या ठिकाणी म्हणत आहे, हरिपाठ हा सारासार आहे. सगुण निर्गुण गुणाचे अगुण. दुसऱ्या कळव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जे सगुण आहे त्याची गुण निर्गुणासारखेच आहे. सगुण आहे त्यालाही गुण नाही आहे. सगुण निर्गुण गुणाचे अगुण. जे गुण आहे ते अगुणच आहे, त्यालाही काही गुण नाही. गोष्ट कशी आहे, आता एक उदाहरण समजा. आपल्या घरात लाईटाचे बटन असेल किंवा एखाद्या इतर गोष्टीचे बटन असेल, ज्या गोष्टीचा आपण वापर करत नाही, ते गोष्ट जिथपर्यंत आपल्या कामात येत नाही तिथपर्यंत ते आपल्याला आठवते काय, आठवत नाही. त्याचं आपण अस्तित्व आहे, आपल्यासाठी त्याचं अस्तित्व आहे असं आपण म्हणू शकतो. ते गुण, ते एखादी वस्तू जेव्हा आपल्याला, एखादा सगुण जेव्हा आपल्याला महत्वाचा वाटते, तेव्हा जाऊन आपण त्याच्या मागे लागतो, त्याचा विचार मनात येतो. आता माझ्या मनात तो विचार आला ते उदाहरण देण्यासाठी. जर मला त्याचं उदाहरण द्यायचं नसतं, मला त्याच्याबद्दल विचारही आला नसता. आता त्याचं अस्तित्व आहे का माझ्यासाठी? माझ्यासाठी ते असून नसण्यासारखंच झाली ना. तर असून नसण्यासारखी गोष्ट जी आहे, ज्ञानेश्वर महाराज इथे समजून सांगत आहे, त्याचे गुण नाही आहे, तो पकडून चला निर्गुण आहे. जगातली कोणतीच अशी सगुण गोष्ट नाही आहे जे आपल्याला काहीतरी देऊ शकणार, आपल्यासाठी फायद्याची राहणार, आपल्यासाठी काहीतरी महत्वाची राहणार. त्यातले तुम्ही गुण समजूच नका. काही असे गुण आहे बा त्या तुम्ही समजूच नका. ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे असं म्हणत आहे.
जगातली एकही गोष्ट नाही जिच्यात आपल्या स्वतःसाठी, जगासाठी शरीर जेव्हा आपण शांत होऊन जातो तेव्हा मेंदू बरोबर गणना करते की आपल्यासाठी काय उपयोगी आहे, समाजासाठी काय उपयोगी आहे, देशासाठी, जगासाठी, पृथ्वीसाठी काय उपयोगी आहे, ब्रह्मांडासाठी काय उपयोगी आहे. जो ब्रह्मांडाचाही विचार करू शकते त्याला म्हटलं जाते जगद्गुरू. म्हणून आपले तुकाराम महाराज आहे जगद्गुरू. जो पूर्ण ब्रह्मांडाचा विचार करू शकते, जो फक्त एका देशापुरता, एका गावापुरता, एका जिल्ह्यापुरता सीमित नाही, तो आहे जगद्गुरू. म्हणून तर ज्याला हे समजले सगुण निर्गुण एक आहे, तुमच्यासाठी काही महत्वाचं नाही आहे, काय तुम्ही सांगा ना, कोणत्या गोष्टी न केल्याने तुम्हाला फरक पडते? एकही गोष्ट अशी सांगून द्या जे नाही केली, जेवण नाही केलं तरी तुम्हाला फरक नाही पडायचा, पाणी नाही पिलं तरी तुम्हाला फरक नाही पडायचा, शरीर मरून जाणार तुम्हाला काही फरक नाही पडायचा. एकदा जर तुम्ही ठामपणे निश्चय करून टाकला, नाही मला जेवायचंच नाही, मला पाणी प्यायचंच नाही आहे, तुम्हाला कोण अडवू शकते? शरीर तुम्हाला काही गरज नाही, मग तुम्हाला त्याच्या कामातही अडथळा टाकण्याची काय गरज? म्हणून शरीराला ताण लागली, शरीर स्वतःहून पाणी पिणार, शरीर स्वतःहून अन्न घेणार, अन्न खाणार, अन्न कमावणार, ज्या प्रकारे आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे जे निर्गुण आहे, सगुण आहे, सगुणाची गुण निर्गुणच आहे, गुणच नाही आहे. ज्याला हे समजलं तो निर्गुणात प्रवेश करून टाकते. या निर्गुणाच्या प्रवेशाला हरी म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत हरी आपल्या मतात नसेल, पुढचं कडवं म्हणत आहे, हरिविन मत व्यर्थ जाय, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मत व्यर्थ जाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हरिविन मत जे राहते, आपली जे कोणती तर्क राहते ते व्यर्थ आहे, ते तुम्हाला दुःखच देणार. सगुण आले इथं ज्ञानेश्वर महाराज पुढे अशी एक परिस्थिती आली असन की ते म्हणत असल, सतुगुणी एखादा व्यक्ती आला असन, एखादा ब्राह्मण आला असन, तो म्हणत असा अशी गोष्ट तशी गोष्ट, मी एवढा विद्वान आहे, हे आहे. ज्ञानेश्वर महाराजनं पाहिलं असेल की तो खूप साऱ्या गोष्टीला आसक्त आहे, म्हणून म्हटलं असं, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मत व्यर्थ जाय. तू तर्क करूच नको, ज्याच्यात हरी नाही आहे, ज्याच्यात दुःखापासून मुक्ती नाही, तर्क करून तुला काय फायदा? तुला जे तू काम करत आहे ते हरीसाठी करत आहे, ते वापस शून्यतेमध्ये जासाठी करत आहे. आपण नालायक आहो की जे शून्यतेमधून वापस या सगुण मध्ये आलो, आपण निर्गुणातून सगुण मध्ये आलो. हे आपली सगळ्यात मोठी चूक आहे, जीवनाच्या केंद्रातली हे चूक आहे. निसर्गात आलो पण तेच राहून मरण नाही आहे हे आपल्याला समजायचं आहे. निर्गुणात दुःखात राहूनच आपल्याला मरण नाही पाहिजे हेच आपल्याला समजायचं आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज जे समजवण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणत आहे की हरीला मतात असलं पाहिजे. दुःखमुक्ती, आपले जे मन राहते ते दोन प्रकारे असते, एक राहते प्रत्यक्ष दिसणारे, एक राहते अप्रत्यक्ष दिसणारे. अप्रत्यक्ष दिसणाऱ्या मनात काय म्हणते, हरीलाच भेटण्याची तळमळ चालू राहते. तुम्ही वैज्ञानिक म्हणा, एखादा वारकरी संप्रदायातील छोट्यात छोटा शेतकरी भक्त म्हणा, किंवा नास्तिक वैज्ञानिक म्हणा, त्याच्या जे सबकॉन्शियस माइंडमध्ये राहते ते म्हणजे दुःखापासून मुक्तता, म्हणजे हरीला भेटणे. आता त्या हरीला भेटण्यासाठी तो सगळी मेहनत करते, पण तो स्पष्टपणे ते विचारात, स्पष्टपणे कागदार त्याचं गणना करत नाही, काय केल्यानं काय होणार. अशा प्रकारे जीवनाचा तो गणना करत नाही, म्हणून त्याला हरी भेटत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, तुमच्या प्रत्येक गणनात, प्रत्येक विचारात, प्रत्येक मतात हरी असला पाहिजे, नाही तर आम्ही ऐकणारच नाही तुमचं मत. हरी दाखवून द्या आम्हाला कुठं आहे, दुःखमुक्ती दाखवून द्या आम्हाला कुठं आहे, कसं होणार दुःखमुक्ती हे आम्हाला दाखवून दिलं, आम्ही तुमच्या मतापुढं काय, आम्ही तुमच्या पुढं लोटांगण घाला, आम्हाला मुक्त करा. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. ज्या ठिकाणी मुक्ती भेटत नसेल ते मत कामाचं नाही, ज्या ठिकाणी मुक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही ते मत कामाचं नाही. विठ्ठल जिच्यात नाही, देव हरी जिच्यात नाही, ते मत आपण स्वीकारायचं नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. हरिविन मत व्यर्थ जाय, कायच कामाचं. आता एखादा गोष्ट आहे बा जे तुमच्या काहीच कामाची, लोक तुम्हाला तेच देत आहे, विकत आहे, काय करसान ते घेऊन गोष्ट? पैसे व्यर्थच जाणार ना, फक्त वेळ व्यर्थच जाणार ना. तसंच आहे जे अध्यात्मात आहे, वेळ महत्वाचा आहे. फालतू तर्कात वेळ घालवणार परवडत नाही. अगोदर जे शिक्षण आहे
भाषीय पुस्तकाचं शिक्षण ते घेणं गरजेचं आहे, मग प्रॅक्टिकलमध्ये किंवा प्रात्यक्षिकमध्ये आपल्याला जावं लागेल. नाही तर जर हेच माहीत नसेल की कोणत्या गोष्टीनं काय होणार, तर आपण जे प्रात्यक्षिक करताना जाणार तर आपण भडाका करून टाकायचो आहे, काही करून टाकायचो आहे आपण, घातक आहे. तर त्याच्यामुळं जे मत आहे त्याच्यात हरी असला पाहिजे, ते समजलं मग कोणत्या विधीवर जायचं, कोणत्या गोष्टीला कोणत्या गोष्टीचा प्रयोग करायचा, कोणत्या गोष्टी जीवनात आणायची. अशा प्रकारे हरिविन मत व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी गाती. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जे अव्यक्त आहे, जे कधी व्यक्त होऊ शकत नाही, जे कधी येऊ शकत नाही, अव्यक्त निराकार, त्याचा कोणता आकार नाही. आपण जे देवाला आकार देऊन दिला, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जर आकार दिला त्याचे घातक परिणाम आपल्याला भोगावे लागते. आपण आकार दिला, त्याला कोणती व्यक्ती बनवून टाकलं, याचा परिणाम एकच झाला, आपण आपल्या जबाबदारी त्याच्यावर टाकून दिल्या. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, आपण तो उंच व्यक्ती आपल्याच सारखा पण उंच आहे, आपल्यापेक्षा थोडा जास्त वजनाचा, जास्त हाताचा, जास्त डोळ्याचा आहे, अशा व्यक्तीला आपण उंच म्हणतो, अशा व्यक्तीला देव म्हणून टाकतो. काय कामाचं? दुःखापासून मुक्ती नाही करू शकत. हात आहे कापला, दुःख नाही होणार काय? जो आपल्याच सारखा आहे तो आपल्याला दुःख काय दूर करा. पण याच्यात एक एक्सेप्शन आहे, एक विरोधाभास आहे, गुरु. जो गुरु आहे तो असा एक्सेप्शन आहे, तो ब्रह्मच आहे, आपल्याच सारखा आहे. गोष्ट अशी होऊन जाते, एकदम निराकार असन तर तो आपल्या काहीच कामाचा नाही, आपण त्याला पाहू शकत नाही, तर आपण त्याच्यासोबत बोलणार कसं, त्याच्यापर्यंत पोहोचणार कसं, त्याला समजणारच कसं. आणि जर पूर्णचपणे आपल्यासारखा असन तोही काही कामाचा नाही. मनातला व्यक्ती राहते गुरु, तो बरोबर निराकार आपल्याला मनातला साखळी राहते. तो जो गुरु आहे तो समजला, त्याने जे सांगितले ते आपल्याला निराकारापर्यंत पोहोचू शकते. कबीर साहेब तर अनेकदा म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपना साहेब दियो बताय. कबीर साहेबांचे तर गुरुला जब पहिले नमन केलं, नंतर हरीला नमन केलं, कारण हरीसोबत डायरेक्ट बोलणं शक्य नाही. गुरु जेव्हा समजला, गुरुनं समजावलं, तेव्हा आपल्याला हरी समजते, हरी दिसते. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे, पुढं म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज, जेथुनी चराचर हरिसी भजे. या ठिकाणी जे चर आणि अचरची निर्मिती सांगितलेली आपण पाहू शकता. आपण वैज्ञानिक प्रकारे जाऊ. हे गोष्ट अशी आहे ज्याच्यामध्ये आपण विज्ञानाला एकही गोष्ट देत नाही की ज्याच्यावर ते प्रश्न विचारू शकत. मी म्हणत आहो, उत्पत्ती कुठून झाली? कोणी म्हणेल, वैज्ञानिक म्हणेल की एक अणू झालता, त्या अणूमधून सर्व ब्रह्मांड निर्माण झाले. एक पेशी झालती, त्यापासून हे पूर्ण शरीर निर्माण झाले. मी म्हणून पेशी कुठून झाली? पेशी अणूंपासून निर्माण झाली. अणू कुठून झाले? ब्रह्मांडाच्या सुरुवातीला पूर्ण जे मास होतं, पूर्ण जे वजन होतं, पूर्ण जे वस्तुमान होतं, ते एका ठिकाणी केंद्रित होतं. त्या केंद्रामध्ये विस्फोट झाला आणि ते काय म्हणते, त्याच्यापासून पूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. आता गोष्ट अशी आहे, विचाराचा प्रश्न, ते स्फोट त्यानं काऊन घडवला, ते का झालं, यापुढे उत्तर सापडणार नाही. पण समजून घ्या, विज्ञानाला विरोध नाही आहे, विज्ञानाचं बरोबर आहे, पण एक मानसिकता समजून सांगत आहे. एक कॉमन गोष्ट, एक सारखी गोष्ट आपल्याला दिसते. जर आपण वरतून जरी पाहिलं तरी आपल्याला एक सारखी गोष्ट दिसते की तुम्ही आता त्या मासाच्या तुकड्याला एक प्रकारे एक व्यक्ती समजा, त्याला विचारा की बा काऊन हे काऊन झाला, काय म्हणते तू, विस्फोट कोण झाला, तुला काय गरज होती, तू तिथं शांत बसलेला होता, बसून राहायला पाहिजे होता, काय गरज काय होती तुला, फालतूचं इकडच्या तिकडे फिरणं, इकडे एवढा मोठा स्फोट करून टाकला, काय करत काय. तर त्या
याला दिसन की मला हे जे परिस्थिती होती हे मला काही सूट करत नव्हती, हे मला बरोबर वाटत नव्हते, म्हणून हे स्फोट घडून आणला. मला चांगलं नाही वाटत होतं, या परिस्थितीत मला बेकार वाटत होतं. या ठिकाणी असं दिसून येते दुःख. विज्ञानही म्हणते की जिथपर्यंत बाहेरचा फोर्स लावत नाही किंवा परिस्थिती घातक होत नाही, परिस्थिती बदलत नाही, तिथपर्यंत कोणताही व्यक्ती, प्राणी, घटक आपले रूप बदलत नाही, रूपांतरित होत नाही. प्रत्येक गोष्ट हे रूपांतरित होते. याहून हे दिसते प्रकृतीत मरण नाही, प्रत्येक गोष्टी रूप बदलते. व्यक्ती मेल्यावर काही होत नाही, फक्त त्याचे रूप बदलते. मेमरीमध्ये फक्त पेशी राहते, पेशीमध्ये रसायन राहते, ते रसायन रूप बदलते. आपण असे आहोत की कधीच मरू शकत नाही. शरीर असं आहे की जे कधी मरू शकत नाही, आपण मरणं. आपले जे विचार आहेत ते मरू शकते, ते जाऊ शकते, पण शरीर कधी मरत नाही. शरीराची एकूण पेशी, एकूण रसायन कायमस्वरूपी राहते. तर अशा या रसायनाचे जड आणि चेतनमध्ये विभाजित केले. ते जे जड आणि चेतन आहे ते सगळ्या गोष्टी पाहसान तर हरीलाच भसताना दिसत आहे. आणि काय म्हणत आहे, या ठिकाणाहून सगळे गोष्ट आली तर त्या ठिकाणाला भज. ह्या दुःखापासून सगळ्या गोष्ट आली, म्हणून दुःखाचे चिंतन कर, दुःखाला उपाय काढ, ते काय म्हणते त्याच्यावर विचार कर, असे ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे. इथं जर आपण एक प्रकारे जर थोडं शब्दांचा खेळ केला, कवितांचे जे काही नियम पाहिले, तर आपल्याला असं दिसेल की जे गोष्ट आहे ते आपल्याला संक्षिप्तमध्ये मांडायची असते. जे गोष्ट आहे ते खूप मोठी राहते, त्याला एकदम आपल्याला एका ओळीत तिला समाविष्ट करायचे असते. तर काय करतो आपण, ज्या एक जे वाक्य आहे ते जिथं खतम होते, त्यातलं जे शेवटचं वाक्य आहे ते दुसऱ्या वाक्याचं पहिलं वाक्य बनते. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जिथूनही चराचर आले आणि चराचर हे हरीला भसतात. ज्ञानेश्वर महाराज असंही म्हणतात की हरीला भज, पण जर आपण दुसऱ्या प्रकारे पाहिलं तर जिथून चराचर आले ते हरीला गातात. चराचर हरीसी भजे, जे चराचर आहे ते हरीलाच गात आहे. आता पहा, जो मी अचेतन मन म्हटलं, त्या अचेतन मन मध्ये वृत्ती आली, ते दुःखापासून मुक्ततेचाच प्रयास करत आहे, म्हणजे काय, हरीला गात आहे. हे हरीला गाणं सगळ्यात महत्वाचं आहे. सगळे घटक हरीला गात आहे. पुढं म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. या ठिकाणी हे जे आजच्या निरूपणातले शेवटचे कडवे आहे, याला आपण बारीकीने समजून घेण्याचा प्रयत्न करू. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, या ठिकाणी खूप सारे लोक गडबड करतात, व्यक्ती समजून जातात, कारण समाजात खूप वेळापासून एक व्यक्तीची संकल्पना चालू आहे. काळोकाळ अर्थ भ्रष्ट केलाच जाते, म्हणून तो वेगवेगळ्या संतांना या लागले. पण तरी जो हरी आहे तो उंच गोष्ट आहे, पूर्ण आहे, जो निराकार आहे, जो दुःख मुक्ती आहे. कारण तुम्ही पहा, कोणती सगुण गोष्ट घ्या, त्याच्यात दुःख मुक्ती आहे कशी काय. जे दुःख मुक्ती आहे ते फक्त निराकारच भेटणार. कारण तुम्ही कोणत्याही गोष्टीसोबत नातं बनवा, ते तुम्हाला दुःखच देणार. तुम्ही मेल्यावर तुम्हाला दुःख काय, शरीराचं मरणं वेगळं गोष्ट आहे, मीचं मरणं वेगळं गोष्ट आहे, पण शरीर मेल्यावरची गोष्ट पकडा, तुम्हाला दुःख काय, कोणत्या व्यक्तीला दुःख काय. जर आपण परलोकाची कल्पना विसरून गेलो तर तो व्यक्ती शून्यात चालला, त्याला काही विचार येत नाही. झोपल्यावरची जशी परिस्थिती राहते तशी मेल्यावरची परिस्थिती आपण समजू शकतो. त्याच्यात कोणाला दुःख काय, एकदाची झोप लागली, 8 घंटे कधी गेले समजत नाही, त्याच्यात दुःख झालं का कधी. आता याच्यावरून आपण समजू शकतो आपण न राहण्याचं काय म्हणते, दुःख नसण्याशी संबंध. कोणतीच अशी गोष्ट नाही ज्याच्यासोबत संबंध शरीरासोबत, विचारासोबत, या कीर्तनासोबत बनवा. असं नाही म्हणत बनवू नका, बनवा. जेव्हा शिखरावर पोचसान तेव्हा तुम्हाला याची गरज पडणार नाही, पण जिथपर्यंत त्याची गरज आहे तिथपर्यंत त्याचा वापर करावाच लागते. मी तुमच्या वापरासाठी आहो, माझा पूर्ण वापर करून घ्या. जो गोष्ट आहे ते स्पष्टपणे ज्ञानेश्वर महाराजांना समजले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, रामकृष्ण हे उपाय आहे, जे पूर्ण आहे, पूर्णता उपाय, यांना समजणं म्हणजे उपाय आहे दुःखापासून मुक्ततेचा. ज्ञानेश्वर महाराजांच्या
कणान कणाला एकच गोष्ट ध्यानात आहे, राम आणि कृष्ण. आता याच्यावरून ध्यानाची परिभाषा आपण समजू शकतो. ज्याला हे ध्यानात आहे की राम आणि कृष्ण हेच आपल्याला ध्यानात ठेवायचे आहे, तो ध्यानस्थ, तो ध्यानी. आपण ध्यानाची खूप विकृत परिभाषा करून टाकली की एका ठिकाणी बसून राहणं बा आणि त्याच्यावर श्वासावर नियंत्रण करणं. अष्टांग योग कामाचा आहे, त्याला अष्टांग योग म्हटलं जाते. 8 प्रकारच्या गोष्टी राहते, त्या 8 प्रकारच्या गोष्टी मिळून अष्टांग योग बनते. त्यात महत्वाची आहे समाधी, सगळ्यात शेवटची आहे. त्यातला एक प्रकार आहे योगासन. समाधी शेवटची आहे, समाधीपर्यंत पोचायला लागते योगासन. त्याच्यातलं एक मंदातलं आहे योगासन. ते योगासनालाच आपण शेवटचं समजून बसलेलं. जो अष्टांग मार्गाचं पूर्ण पालन करते त्याला आपण एकदाच योगी म्हणू शकतो. जो समाधीस्थ झाला त्यालाच आपण योगी म्हणू शकतो. बाकी कोणाला योगी नाही म्हणतायत. जो फक्त ध्यान करत आहे वा जो फक्त प्राणायाम करत आहे त्याला आपण योगी नाही म्हणत. योगी म्हणजे जो ब्रह्मस्थ स्थित आहे, ज्यातला फक्त ब्रह्म दिसत आहे, ब्रह्म समजत आहे, ब्रह्म ऐकू येत आहे, तोच ब्रह्म ऐकू येणं म्हणजे दुःखापासून मुक्ततेचं समाधान, दुःखापासून मुक्तता. ज्याला हे दुःखापासून मुक्तता समजली तो ब्रह्मस्थ, तो समाधीस्थ. तर अशा प्रकारे जे ज्ञानेश्वराच्या ध्यानी मनी रामकृष्णच आहे, दुःखापासून मुक्तताच आहे, अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज इथं समजत आहे. ज्याला हे समजले, शेवटच्या वाक्यात म्हणत आहे, शेवटच्या ओळीत म्हणत आहे, ज्याला हे समजले तो अनंत जन्माचे पुण्य भेटते. पाप काय? पहिला प्रश्न हा उठते, पाप काय? चुकीचा निर्णय घेतला, दुःख भेटलं, पाप. तुम्ही हरीला सोडून काही भजलं, त्यानं तुमचं गडबड होता हे निसर्ग ठरवून टाकते. हरीला सोडून जर तुम्ही दुसऱ्या प्रकारे जर गणना करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला दुःख निसर्ग स्वतः देते. निसर्गानं हा नियम आहे की हरीला सोडून तुम्ही जर काही मत मांडले, तुम्हाला दुःख स्वतः भेटेल. हा निसर्गाचा नियम आहे, लिहून घ्या. जर तुम्ही हरीला सोडून जर गणना केली, तुम्हाला दुःख स्वतःहून भेटणार. ज्याला हे समजले तर ते जे आनंद राहते, पुण्य राहते, पुण्य म्हणजे दुःखापासून मुक्ती, अनंत जन्माच्या सारखे वाटते. असं वाटते की एवढे पुण्य राहते की दुःख होत नाही. ज्याला हे गोष्ट समजल्या, ज्याच्या मनी ध्यानी रामकृष्ण आहे, ज्याला दुःखापासून मुक्तता समजली, जे दुःखापासून दुरीला महत्व देते, त्याच्या मनात रामकृष्ण हरी आहे. तर या ठिकाणी ज्याला हे समजले तो जगाची हित करते, तो स्वतःची हित करते, स्वतःला शांत करते, आपल्या शत्रूची हित करते, शत्रूची हित करते. ज्याला हे समजले तो त्याचा आनंद एवढा राहते अनंत जन्माचा, त्याला शत्रूलाही देण्यात काही हरकत पडत नाही. इतरांना सोडा, शत्रूला एवढं पुण्य भेटते. आणि ते पुण्य जे आहे ते याच जन्मात आपल्याला पूर्ण करायचे असते, पापही याच जन्मात पूर्ण करायचे असते, गोष्टच नाही. तर अशा प्रकारचे जे पुण्य आहे ते आपल्याला या हरिपाठातून भेटणार. तर जय जय रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोरा पुंडलीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की, सब संतन की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी.